राजापूर गावात मिथिलेश याचे कुटुंब राहत होते. त्याच्याशिवाय कुटुंबात बायको, 2 मुले सौरभ कुमार, राजेश कुमार आणि एक मुलगी संजना कुमारी होती. मिथिलेश याचे कुटुंब सुशिक्षित आणि चांगल्या संस्काराचे होते. काही काळ राजेश कुमार आणि संजना पटना येथे राहून सरकारी नोकरीची तयारी करत होते. संजनाचा भाऊ राजेश कुमार याची अलीकडेच SI पदावर निवड झाली होती. त्यानंतर संजनाने CGLची परीक्षा पास केली. तिला 5 जून 2025 रोजी सचिवालय जॉईन करायचे होते. या दरम्यान तिचे लग्न ठरवण्यात आले होते. तिच्या लग्नाची तारीख 2026 मध्ये ठरवण्यात आली होती. राजेश कुमार SIची नोकरी जॉईन केल्यानंतर संजना खोलीत एकटीच राहत होती. सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर येतो 15 मे 2025चा दिवस. त्या दिवशी सायंकाळी सुमारे 4 वाजता जेव्हा त्या घरात काम करणारी नोकरानी आली तेव्हा तिने पाहिले की संजनाच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. तिने लगेच ही बाब घरमालकाला सांगितली. त्याच वेळी तिची नजर संजनाच्या खोलीकडे गेली आणि तिने पाहिलं की खोली पूर्णपणे विस्कटलेली दिसली. खोलीमधून एक विचित्र दुर्गंधी येत होती. जसं तिने खोलीत डोकावून पाहिलं तशी संजना कुमारी जळलेल्या अवस्थेत पडलेली दिसताच तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली. त्यानंतर ती घाबरून तत्काळ खाली धावली आणि सर्वांना माहिती दिली. माहिती मिळताच घरमालक राजेश्वर प्रसाद आपल्या भाडेकरूंना घेऊन वर गेले, जिथे संजना जळलेल्या अवस्थेत मृत पडलेली होती. घरमालक राजेश्वर प्रसाद यांनी तात्काळ संजनाच्या भावाला आणि श्रीकृष्णपुरी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पोलिसांना वाटले की कदाचित गॅस सिलेंडरमुळे आग लागून हा अपघात झाला असावा. या प्रकरणात पोलिसांनी घरमालक व तेथे राहणाऱ्या भाडेकरूंना देखील विचारपूस केली. कोणालाही काहीच अंदाज नव्हता आणि कोणालाही आरडाओरड ऐकू आला नव्हता. मात्र घरमालक राजेश्वर प्रसाद यांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी बंद असतो, पण घटनेनंतर तो उघडा आढळून आला. यावरून असे वाटते की नक्कीच कुणीतरी बाहेरचा माणूस आला असावा, ज्याने चुपचाप ही घटना घडून पळ काढला. संजनासोबत जे काही घडले त्याची माहिती मिळताच तिचे कुटुंब घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारीपर्यंत पोहोचवण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत मुलीचे कुटुंबीय आल्यावर पोलिसांनी संपूर्ण माहिती समजून घेत प्रत्येक बाबीची तपासणी सुरू केली. घटनेच्या केवळ 2 दिवस आधीपर्यंत संजनाची आई तिच्याजवळ राहत होती. त्याच दिवशी तिचा भाऊ आईला मुजफ्फरपूरला सोडून आला होता. आईने संजनाला घरात परत यायला सांगितले होते, पण संजना म्हणाली होती की 5 जूनला तिची जॉईनिंग आहे, त्यानंतरच ती घरी येईल. पण ती घरी परतण्याआधीच कुटुंबाला तिच्या मृत्यूची दुःखद बातमी मिळाली. संजनाचा दुसरा भाऊ सौरभ कुमार याने पोलिसांना सांगितले की 15 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता घरमालकाचा फोन आला आणि गॅस सिलेंडर फुटल्यामुळे संजनाचा मृत्यू झाला असे सांगितले. माहिती मिळताच तो तात्काळ घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळाची परिस्थिती पाहताच त्याला समजले की हा साधा अपघात नसून हत्या आहे. सौरभने सांगितले की संजना पूर्णपणे सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतली होती. ती कोणत्याही मुलाच्या संपर्कात होती का याची कुटुंबाला माहिती नव्हती. सर्व माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी प्रक्रिया पूर्ण करून संजनाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, कारण घरमालक आणि भाऊ दोघांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासले असता फुटेजमध्ये एक संशयित तरुण ये जा करताना दिसला. मात्र कुटुंबीय त्याला ओळखू शकले नाही. फुटेज पाहिल्यानंतर घरात काम करणाऱ्या महिलेने सांगितले की तिने त्या तरुणाला अनेक वेळा संजनाच्या खोलीजवळ ये जा करताना पाहिले आहे आणि ती त्याला ओळखत नव्हती. या माहितीवरून पोलिसांना संशय अधिक बळावला. या घटनेपूर्वी कुणीतरी तरुण संजनाला भेटायला आला होता आणि त्याने तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी संजनाचा मोबाईल शोधला, तेव्हा मोबाईलसोबत तिचा लॅपटॉप देखील गायब असल्याचे समोर आले. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल काढल्या. त्यामध्ये सूरज नावाच्या व्यक्तीचा नंबर समोर आला. मृत्यूपूर्वी संजनाचे त्याच नंबरवर संभाषण झाले होते.
पोलिसांनी त्या नंबरवर कॉल केला पण तो बंद होता. तरीसुद्धा त्या नंबरवरून सूरजची संपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली होती. सूरज कुमार हा सकरा पोलीस ठाण्याजवळील बाजी बुजुर्ग गावचा रहिवासी होता. घरातील मेडने आधीच सांगितले होते की एक तरुण संजनाला भेटायला येत होता. त्यामुळे संजनाच्या हत्येमागे सूरजच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. पुढे पोलिसांनी वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर परिसरातून सूरजला अटक केली. चौकशीत सूरजने या भयंकर गुन्ह्याची संपूर्ण कहाणी सांगितली. ती कहाणी अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी होती. या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. संजना आणि सूरज शेजारच्या गावांमध्ये राहत होते. लहानपणापासून दोघेही एकत्र खेळायचे आणि शिक्षणही त्यांनी एकत्रच घेतले होते. इयत्ता 7वी पासून ते 5वी पर्यंत दोघांनीही जवळपास प्रत्येक टप्पा एकमेकांसोबतच पूर्ण केला होता. त्यामुळे हळूहळू त्यांच्या मनात प्रेम उद्भवणे अगदी स्वाभाविक होते. जशी संजना आणि सूरज तारुण्यामध्ये प्रवेश करू लागले तसे एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढू लागले. हळूहळू त्यांची भेट वाढली आणि त्यांच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट होत गेले. जरी दोघे सुरुवातीपासून वर्गमित्र होते तरीही त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा फरक होता. जात, सामाजिक दर्जा आणि घरची परिस्थिती या सगळ्यांमध्ये मोठी तफावत होती. पण प्रेमाच्या जगात अशा भेदांना फारसे महत्त्व नसते. संजना एका सुसंस्कारित कुटुंबातून आली होती. तिची जीवनातील ध्येय सूरजपेक्षा थोडी वेगळी होती. ती शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभी राहू इच्छित होती, जेणेकरून आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करता येईल. याच कारणामुळे पदवीनंतर तिने वेगळा मार्ग निवडला आणि पुढील शिक्षणासाठी गाव सोडून पटना गाठले, जिथे 3 वर्षे हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतले. त्यानंतर ती श्रीकृष्णपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदपुरी भागात राहणाऱ्या आपला भाऊ सौरभ कुमारकडे राहायला आली. सौरभ पटना येथे राहून सरकारी नोकरीची तयारी करत होता. दोन्ही भावंडांमध्ये नोकरी मिळवण्याची तीव्र जिद्द होती आणि दोघेही अभ्यासात चांगले होते. काही काळापूर्वीच सौरभची पोलीस विभागात SI पदावर निवड झाली होती. नोकरी लागल्यानंतर तो खोली सोडून ट्रेनिंगसाठी बाहेर गेला. सौरभ गेल्यानंतर संजना त्या खोलीत एकटीच राहू लागली. दुसरीकडे सूरज एका साध्या कुटुंबातील होता, म्हणून पदवी पूर्ण झाल्यावर तो सरकारी नोकरीची तयारी करू शकला नाही. घरची आर्थिक परिस्थिती पाहता त्याने पटना येथील एका पेड केअर क्लिनिकमध्ये नोकरी सुरू केली. सूरजकडे संजनाचा मोबाईल नंबर आधीपासूनच होता, त्यामुळे संधी मिळेल तेव्हा तो संजनासोबत फोनवर बोलत असायचा. पण त्याला हेही माहीत होते की संजनाचा भाऊ तिथे राहतो, म्हणून तो तिला भेटण्याची हिंमत करत नव्हता. जेव्हा त्याला कळाले की सौरभला नोकरी लागली आहे आणि तो ट्रेनिंगसाठी बाहेर गेला आहे, तेव्हा सूरजला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर तो संजनाला भेटायला येऊ जाऊ लागला. भेटी वाढल्या आणि जुन्या दिवसांचे प्रेम पुन्हा जागे झाले. संजना देखील सूरजवर मनापासून प्रेम करत होती, पण तिचे लक्ष शिक्षण आणि नोकरीकडे अधिक होते. तर सूरज मात्र तिला गमावण्याच्या भीतीने नेहमी अस्वस्थ राहायचा. सूरजची ही अस्वस्थता संजनाला फारशी आवडत नव्हती, पण तरीही ती तिच्या प्रेमापुढे स्वतःला थांबू शकली नाही. मागील वर्षी सूरजच्या कुटुंबियांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली, पण सूरज कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला तयार नव्हता. संजना आणि सूरजमध्ये काय सुरू आहे याची कल्पना कुणालाही नव्हती, ना संजनाच्या कुटुंबाला ना सूरजच्या घरच्यांना. सूरजला माहीत होते की त्याचे घरचे संजनाशी त्याचे लग्न मान्य करणार नाही, तरीही तो नेहमी संजनाच्या मागेच राहायचा. तो तिच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही बायको म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. पण कुटुंबियाचा हट्ट आणि दबाव यांच्यासमोर सूरजचे काही चालले नाही. याच दरम्यान सूरजने मजबुरीने आपल्या घरच्यांचे ऐकून 25 मार्च 2025 रोजी दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले. मात्र सूरजने आपल्या या लग्नाची गोष्ट आपली प्रियसी संजना हिच्यापासून लपवून ठेवली होती. लग्नानंतर जवळपास 1 महिना सूरजने संजनाला एकदा देखील फोन केला नाही, कारण त्याला आपल्या लग्नाची गोष्ट तिला सांगायची नव्हती. तरीसुद्धा ही बाब कुठल्या ना कुठल्या प्रकारे संजनापर्यंत पोहोचलीच.
जशी संजनाला सूरजच्या लग्नाची माहिती मिळाली तसा तिला त्याचा खूप राग आला. या विषयावर सूरजशी बोलणे तिने योग्य समजले नाही, तरीही तिने आपला राग सूरज समोर व्यक्त केला नाही. तसेच त्याला जाणवू दिले नाही की तिला त्याच्या लग्नाची बातमी कळाली आहे. लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा सूरज तिला भेटायला आला तेव्हा संजनाने त्याच्यासोबत नीट बोलणे देखील टाळले. सूरजला पाहताच तिने थेट प्रश्न विचारला, तुझी बायको कशी आहे? हे ऐकून सूरज म्हणाला, ठीक आहे, पण तुला ही गोष्ट कुणी सांगितली? संजनाचे हे शब्द ऐकून सूरज एकदम घाबरला. संजना म्हणाली, तुला असं कसं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपून ठेवशील आणि मला कळणार नाही? नाही नाही संजना, मी आजच तुला सगळं सांगणार होतो. माझ्या घरच्यांनी माझी इच्छा न विचारता जबरदस्तीने माझे लग्न लावून दिले. मी काही करू शकलो नाही अशी सफाई सूरज आता देऊ लागला. तेव्हा संजनाने गंभीर आवाजात म्हटले, हे बघ सूरज, आता तू लग्न केलं आहे. आता आपल्या दोघांमध्ये पूर्वीसारखे कोणतंही नातं राहू शकत नाही. आज तू स्वतः भेटायला आला आहे, पण इथून पुढे माझ्यासोबत भेटण्याचा प्रयत्न करू नको. सूरज म्हणाला, नाही संजना, मी हे लग्न माझ्या इच्छेने केलं नाही. माझ्या घरच्यांनी दबाव टाकून हे लग्न लावून दिलं. माझं लग्न झालं म्हणून माझ्या तुझ्यातील प्रेमात काही फरक पडणार नाही. मी आधीही तुला मनापासून प्रेम करत होतो आणि पुढेही करत राहील. यावर संजनाने कडक शब्दात सांगितले, बस झालं आता तुझं हे प्रेमाचं नाटक. आता मला तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि जर तू पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. त्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले. त्यानंतर सूरज निराश होऊन आपल्या घरी परतला. संजनाकडून परत आल्यानंतर सूरजने अनेक वेळा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याचा नंबर व्यस्त लागत होता. कारण संजनाने सूरजचा मोबाईल नंबर ब्लॉक करून ठेवला होता. अशा प्रकारे तिला दूर केल्यानंतर संजनाला देखील मनातून वाईट वाटत होते. सूरज तिचं पहिलं प्रेम होतं. संजना रोज त्याचा मिस कॉल पाहायची आणि दुर्लक्ष करायची. पण जेव्हा त्याच्या सततच्या कॉल्समुळे ती त्रासून गेली तेव्हा तिने विचार केला की एकदा शेवटचं त्याच्यासोबत बोलून घ्यावं. हाच विचार करून तिने सूरजला फोन लावला आणि म्हटली, सूरज, मी तुला स्पष्ट सांगितले होते की मला फोन करू नको, मग तू वारंवार फोन का करतो? असे संजनाने विचारले. तेव्हा सूरज फोनवर रडत रडत म्हणाला, संजना, कृपया मला माझ्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देऊ नको. मी मान्य करतो की मी चूक केली आहे, पण तुझ्याशिवाय मी आता एक क्षण देखील जगू शकत नाही. कृपया एकदा फक्त मला भेट. तेव्हा संजनाने त्याला सांगितले की तिची नोकरी आता पक्की झाली आहे आणि पुढील वर्षी तिचे लग्नही होणार आहे. म्हणूनच त्याच्यासाठी योग्य हेच आहे की त्याने तिला पूर्णपणे विसरावे आणि आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष द्यावे. ती म्हणाली, तू आता आपल्या बायकोबरोबर घरगुती आयुष्य सांभाळ. पण संजनाने वारंवार समजावून सांगून देखील सूरज त्याच्या शेवटच्या भेटीच्या हट्टावरून मागे हटला नाही. शेवटी संजनाने मजबुरीने होकार दिला. त्या दिवशी संजनाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले होते की ही त्याची शेवटची भेट असेल. त्यानंतर ना फोन करायचा आणि ना भेटण्याचा प्रयत्न करायचा. संजनाला सूरजवर अजूनही थोडा विश्वास होता, पण सूरजच्या डोक्यात काहीतरी वेगळे चालले होते. ज्या दिवशी संजनाने भेटायला नकार दिला होता त्या दिवसापासून सूरज दररोज रात्री क्राईमवर आधारित वेब सिरीज पाहू लागला होता. तो प्रत्येक गुन्ह्याचा सीन बारकाईने पाहत होता. या वेब सिरीज पाहता पाहता त्याने खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकून घेतल्या होत्या. जर कधी संजनाला इजा करण्याची वेळ आली तर ते कसे करायचे हे तो मनातल्या मनात ठरवत होता. फोनवर बोलल्यानंतर सूरजचे मन थोडे हलके झाले. त्याला वाटत होते की संजनाने त्याचे प्रेम पूर्णपणे विसरले नाही. या आशेवर तो तिच्यासोबत भेटण्याचा मार्ग शोधू लागला होता. पण त्याच्या मनात सतत संजनाच्या लग्नाबाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते. जेव्हापासून त्याला कळले होते की संजनाचे लग्न ठरले आहे तेव्हापासून तो आतूनच तुटू लागला होता. त्याला वाटत होते की लग्नानंतर तो संजनाला कायमचा गमावेल, पण तो कोणत्याही परिस्थितीत तिला सोडायला तयार नव्हता. त्याच्या मनात विचित्र विचार येत होते. तो आधी विचार करत होता की तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करायचा. जर ती मान्य झाली तर ठीक, आणि जर तिने नकार दिला तर कोणत्याही प्रकारे तिला कायमचे संपवायचे. याच विचाराने त्याने संजनाला भेटण्याची संपूर्ण तयारी केली. आपल्या प्लॅननुसार त्याने एक टी शर्ट आणि एक ट्राउझर आपल्या बॅगेत ठेवले.
संजनाला भेटण्यासाठी सर्व तयारी करून सूरज 15 मे 2025 रोजी आपल्या मोटारसायकलवरून घराबाहेर पडला. सुमारे 11 वाजेपर्यंत तो पटना येथे पोहोचला. पटना पोहोचताच त्याने आपली मोटारसायकल बेली रोडवर उभी केली. त्यानंतर तिथून ऑटो घेऊन तो बोरिंग रोडकडे गेला. बोरिंग रोडवर उतरल्यावर सूरज पायी संजनाच्या खोलीकडे निघाला. संजना ज्या घरात भाड्याने राहत होती त्या घराची संपूर्ण माहिती सूरजला आधीपासूनच होती. त्याला हेही ठाऊक होते की कडक उन्हामुळे शहरातील बहुतांश लोक 11 वाजल्यानंतर आपापल्या खोल्यांमध्ये बंद राहत असतात. ज्या घरात संजना भाड्याने राहत होती त्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी आतून बंद असायचा. घरमालक राजेश्वर प्रसाद यांनी प्रत्येक भाडेकरूला वेगवेगळी चावी दिली होती, जेणेकरून ते आपल्या सोयीप्रमाणे ये जा करू शकतील. सूरज जसा संजनाच्या खोलीबाहेर पोहोचला तसा त्याने तिला फोन केला आणि आपण येण्याची माहिती दिली. फोन लागताच संजना खाली आली आणि त्याला चुपचाप मुख्य दरवाजातून आपल्या खोलीपर्यंत घेऊन गेली. सूरज खोलीत शिरताच संजनाने ताबडतोब दरवाजा बंद केला, जेणेकरून त्याच्या येण्याची कुणालाही खबर लागू नये. तेव्हा संजनाने कठोर आवाजात विचारले, सांग सूरज, शेवटी तू माझ्याशी कोणती गोष्ट करायला आला आहे? तू आता लग्न केलं आहे. तुझं लग्न झाल्यानंतर आपल्या दोघांमध्ये आता कोणतंच नातं उरलं नाही. ज्या मुलीशी तू लग्न केलं आहे तिच्यासोबत सुखात राहा. मग वारंवार माझ्या मागे काय येतो? मी तुला अनेकदा समजावून सांगितलं आहे. आता माझा पाठलाग सोड, नाहीतर राग आला तर तुझ्यासाठी ते चांगलं ठरणार नाही. संजनाची झाप ऐकून सूरजने रडलेल्या चेहऱ्याने म्हणाला, संजना, कित्येक दिवस झालं मी नीट झोपू शकलो नाही. हे लग्न मी माझ्या इच्छेने केलेलं नाही. माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न केलं. तू सांगशील तर मी माझ्या बायकोलाही सोडायला तयार आहे. फक्त तू माझ्यासोबत इतकी कठोर होऊ नको. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. हे बोलत असताना सूरज तिच्याकडे पुढे सरकू लागला. त्याला जवळ येताना पाहून संजनाने पुन्हा इशारा केला, सूरज, माझ्याकडे येऊ नको. तू जर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली तर मी मोठ्याने ओरडून सगळ्यांना बोलावून घेईन. मग तू इथून पळूनही जाऊ शकणार नाही. तरी सूरज आपल्या वर्तनातून मागे हटला नाही. त्याने संजनासोबत जबरदस्तीने चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. संजना ओरडू नये म्हणून त्याने आधीच तिचे तोंड दाबून धरले, तरी सुद्धा संजना पूर्ण ताकदीने त्याच्यासोबत धुंद देत राहिली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. तेव्हा सूरजला जाणवले की संजना इतक्या सहजपणे हार मानणार नाही. तेव्हा त्याची नजर खोलीत ठेवलेल्या कात्रीवर पडली. त्याने संजनाचे तोंड दाबलेले ठेवून कात्री उचलली आणि तिच्या मानेवर अनेक वार केले. मानेवर वार लागताच संजना बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळली. अत्याधिक रक्तस्राव झाल्यामुळे तिचा तिथेच मृत्यू झाला. संजनाचा खून केल्यानंतर सूरजचा भयानक चेहरा शांत झाला नाही. संजनाला संपवून तो तिथून निघण्याचा विचार करत असताना त्याच्या मनात अचानक एक विचार आला की झटापटी दरम्यान संजनाने त्याचे केस ओढले होते. कुठेतरी खोलीत त्याचे केस पडले नसतील ना, याची भीती त्याला वाटू लागली. सूरजने अनेक वेबसिरीजमध्ये पाहिले होते की जर घटनास्थळावरून मारेकऱ्याचा एक केस जरी पोलिसांच्या हाती लागला तर DNA चाचणीद्वारे थेट गुन्हेगारापर्यंत पोहोचता येते. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्याने घटनास्थळावरील सर्व पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. पुरावे नष्ट करण्यासाठी तो थेट किचनमध्ये गेला. तिथून त्याने गॅस सिलेंडर ओढून आणला आणि त्याचा पाईप कापून बेशुद्ध पडलेल्या संजनाच्या तोंडात घातला. त्यानंतर त्याने पाईपला आग लावली. या संपूर्ण प्रकारादरम्यान सूरजच्या कपड्यावर संजनाच्या रक्ताचे डाग पडले होते. अशा अवस्थेत तो घरी जाऊ शकत नव्हता, म्हणून त्याने आपल्या बॅगेतील टी-शर्ट आणि पॅन्ट बदलून घेतली. त्यानंतर सूरजने संजनाच्या खोलीत पडलेले कपडे इकडे तिकडे फेकून संपूर्ण खोली विस्कटून टाकली, जेणेकरून हे प्रकरण लुटमारीसारखे वाटावे. त्यानंतर त्याने संजनाचा मोबाईल, लॅपटॉप, गळ्यातील सोन्याची चेन आणि सुमारे 25,000 रुपयांची रोख रक्कम आपल्या बॅगेत टाकली. असे केल्यानंतर घटनास्थळी असलेले बहुतांश पुरावे नष्ट झाल्याची खात्री करून सूरजने संजनाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि हळूच पायऱ्या उतरून मुख्य दरवाजा आतून बंद करून तो निघून गेला. सूरजने अत्यंत चलाकीने संजनाला मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलले होते आणि घरमालक किंवा तेथे राहणाऱ्या कोणत्याही भाडेकरूला याची जरा देखील शंका आली नव्हती. ही घटना घडवून आणल्यानंतर सूरज आपल्या मोटारसायकलवरून वैशालीकडे निघून गेला. रस्त्यातच त्याने संजनाचा मोबाईल आणि लॅपटॉप गंगा नदीत फेकून दिला, जेणेकरून त्याच्याकडे कोणताही पुरावा उरू नये.
या हत्येचे गूढ उघड झाल्यानंतर पोलिसांनी सूरजला न्यायालयात हजर केले आणि त्याला कारागृहात पाठवले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.